नमस्कार मित्रांनो, आशीर्वाद स्टडी सर्कल क्लासेस आज मॅथ्स 2 गणित भाग 2 या विषयाकरता हा व्हिडिओ बनवत आहे। यामध्ये भाग 2 मध्ये जो पहिला टॉपिक आहे तो आहे सिमिलॅरिटी म्हणजेच समरूपता। दुसरा टॉपिक आहे पायथागोरस थेरम, पायथागोरसचे प्रमेय। तिसरा टॉपिक आहे सर्कल, वर्तुळ। चौथा टॉपिक आहे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स, भौमितिक रचना। पाचवा टॉपिक आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, निर्देशक भूमिती। सहावा टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री, त्रिकोणमिती। आणि सातवा मेन्सुरेशन, महत्त्वमापन। हे 7 टॉपिक गणित भाग 2 मध्ये आहेत। आज आपण भाग 2 मधील पहिला टॉपिक सिमिलॅरिटी, समरूपता हा बघणार आहे। गुणोत्तर आणि प्रमाण याचा आपण 9वी मध्ये अभ्यास केला आहे। यासाठी द नंबर्स a and b आर पॉझिटिव्ह रियल नंबर्स, देन रेशो ऑफ a and b इज m/n and proportion of a and b is m/n। म्हणजे ए आणि बी चे गुणोत्तर m/n आणि त्याचे प्रपोर्शन m/n असे होते। गुणोत्तर आणि प्रमाण याचा 9वी मध्ये आपण स्टडी केला आहे। वी हॅव नो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल, आपल्याला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र माहीत आहे। त्याचे सूत्र 1/, पाया गुणिले उंची, 1/2 बेस इंटू हाईट, म्हणजेच 1/2 पाया गुणिले उंची हे आपल्याला माहीत आहे। यानंतर जो पहिला पॉईंट आहे त्याचं नाव आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स। रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स यासाठी दोन आकृत्या बोर्डवरती आहेत, ABC and PQR। triangle ABC and triangle PQR, there are two triangles। यामध्ये ABC हा एक त्रिकोण आणि PQR हा एक त्रिकोण दिलेला आहे। त्यामध्ये AD ही या त्रिकोणाची उंची आणि PS ही PQR या त्रिकोणाची उंची आहे। इन ट्रायंगल ABC, BC बेस म्हणजेच पाया आहे। त्रिकोण ABC मध्ये BC हा त्रिकोण ABCचा पाया आणि AD ही हाईट म्हणजेच उंची आहे। इन ट्रायंगल PQR, QR इज बेस अँड PS इज हाईट। त्रिकोण PQR मध्ये QR हा त्रिकोण PQRचा पाया तर PS ही त्रिकोण PQRची उंची आहे। यानंतर आपण या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढूयात। आपण दोन त्रिकोणाच्या गुणोत्तरामध्ये क्षेत्रफळाचे सूत्र लिहिले आहे। रेशोज ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC and area of triangle PQR is equal to 1/2 into BC into AD upon 1/2 into QR into PS। या दोन त्रिकोणामध्ये आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरले आहे। नेक्स्ट स्टेप, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS। म्हणजेच या दोन गुणोत्तर प्रमाण BC गुणिले AD भागिले QR गुणिले PS असे येते। आपण BC पाया हा पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे, त्यामुळे B1 हे लेटर वापरले तर H1 उंचीसाठी H1
हे लेटर वापरले आहे। तसेच दुसऱ्या त्रिकोणासाठी PQR साठी B2 हा त्याचा पाया, QR साठी आपण B2 वापरले आहे, तर H2 हे उंचीसाठी वापरले आहे। म्हणजेच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। Hence, the ratio of the area of two triangles is equal to the ratio of the product of their base and corresponding heights. यामध्ये दोन कंडिशन आहेत। यातील पहिली कंडिशन, इफ द हाइट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, म्हणजेच जर उंची ही समान असेल तर, दोन त्रिकोणाची उंची समान असल्यास ही पहिली कंडिशन आहे। तर दुसरी कंडिशन, इफ द बेसेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन, म्हणजेच जर पाया हा दोन्ही त्रिकोणांचा समान असेल तर ही दुसरी कंडिशन आहे। कंडिशन 1, इफ द हाइट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल। पहिल्या अटीसाठी आपण दोन त्रिकोण कन्सिडर करूयात। यामध्ये ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR हे दोन त्रिकोण आहेत। यामध्ये AD आणि PS या दोन उंची समान उंचीच्या आहेत। या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे आपण गुणोत्तर घेऊयात। एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD डिवायडेड बाय 1/2 इंटू QR इंटू PS। यामध्ये आपण AD आणि PS बरोबर H हे ठेवूया। त्यामुळे BC गुणिले H भागिले QR गुणिले H बरोबर BC अपॉन QR हे आपल्याला मिळते, कारण हाईट ही समान असल्यामुळे कॅन्सल होते। Therefore, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to B1 upon B2. B1 आणि B2 ह्या त्रिकोण 1 व 2 यांच्या बेस म्हणजेच पाया आहेत। यावरून आपल्याला समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात, हा गुणधर्म आपल्याला लक्षात येतो। The ratio of areas of two triangles with equal height is equal to the ratio of their corresponding bases. यावरून फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय होते। यानंतर जी सेकंड कंडिशन आहे, इफ द बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल। अट क्रमांक 2, दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर। यासाठी आपण बोर्डवरती दोन ट्रायंगल समान पाया असलेले काढलेले आहेत, म्हणजे त्याचा AB हा बेस समान आहे, मात्र त्यांची उंची H1 आणि H2 वेगवेगळे आहे। आपण यासाठी आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ ट्रायंगल APB या दोन ट्रायंगलच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाहूयात। यासाठी एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल APB इज इक्वल टू 1/2 AB इंटू CD, म्हणजेच 1/2 बेस इंटू हाईट। AB हा ट्रायंगल ABCचा बेस, तर CD हा ट्रायंगल ABCचा
उंची म्हणजेच हाईट आहे. त्यानंतर अपॉन 1/2 इंटू AB इंटू PQ म्हणजेच AB हा समान पाया APB त्रिकोणाचा आहे आणि त्याची उंची PQ आहे. म्हणजेच त्याचे सूत्र 1/2 इंटू AB इंटू PQ होते. यानंतर आपण नेक्स्ट स्टेप AB हा समान आहे, मात्र त्याची उंची H1 आणि H2 वेगवेगळे आहे. AB कॅन्सल होतो आणि H1/H2 हे गुणोत्तर उरते. Therefore, area of triangle ABC upon area of triangle APB is equal to H1/H2 हा रेशो येतो. म्हणजेच यातून आपल्याला समान लांबींच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात हा गुणधर्म लक्षात येतो. The ratio of the area of two triangles with equal base is equal to the ratio of their corresponding heights. ही प्रॉपर्टी प्रूव्ह होते. या दोन कंडिशनवरती भरपूर अशी उदाहरणे आहेत. यावरती आपण एक उदाहरण पाहूयात. एक्झाम्पल, बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratios of areas of triangles. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे. तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. यासाठी आपल्याला गिवन म्हणजे काय दिलं आहे ते पाहूयात. यासाठी आपण दोन त्रिकोण कन्सिडर करूयात. यासाठी पहिला त्रिकोण ABC आणि दुसरा त्रिकोण PQR हा कन्सिडर केला. AD ही पहिल्या त्रिकोणाची उंची आणि PS ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे. यामध्ये ट्रायंगल ABC मध्ये BC बरोबर 9 म्हणजेच आपल्याला एका त्रिकोणाचा पाया 9 दिला आहे आणि उंची 5 दिली आहे. म्हणून त्रिकोण ABC मध्ये BC 9 आणि AD 5 आहे. यानंतर दुसरा त्रिकोण PQR मध्ये आपल्याला QR 10 आणि PS 6 म्हणजेच दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 दिली आहे. यासाठी आपण त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढूयात. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD म्हणजेच BC आणि AD हा त्रिकोण ABCचा पाया आणि उंची आहेत. अपॉन 1/2 गुणिले QR गुणिले PS म्हणजेच QR आणि PS हे दोन PQR या त्रिकोणांचे पाया आणि उंची आहेत. 1/2 हे छेदात आणि अंशात असल्यामुळे ते कॅन्सल होते आणि आपण BC आणि AD आणि QR आणि PS यांच्या किमती माहीत आहेत, त्या आपण या गणितामध्ये टाकूयात. BC 9 आहे, AD 5 आहे, QR 10 आहे आणि PS 6 आहे. छेदामध्ये 9 गुणिले 5 बरोबर 45 आणि अंशामध्ये 10 गुणिले 6 बरोबर 60 म्हणजेच 45 भागिले 60. आपण याला 15 ने भाग दिला तर 15 त्रिक 45 आणि 15 चौक 60 असे उत्तर येते. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 3/4 असे येते.